श्री महालक्ष्मी देवे नमः। नमस्कार। जेतु जेतु हिंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात नवरात्रीविषयी माहिती। भगिनींनो, यावर्षी नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताय ना, पण मग दिवा विझू नये यासाठी काय काळजी घेणार आहात? चला तर मग जाणून घेऊया की असे काय करावे ज्यामुळे आपला दिवा अखंड तेवत राहील। नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या धूमधडाक्यात उत्साहात सुरू आहे। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घट बसवले जातात आणि घटासमोर काही जण अखंड दिवाही लावतात। या दिव्यात नवरात्रीचे 9 दिवस अखंड ज्योत लावली जाते। संपूर्ण 9 दिवस ही अखंड ज्योत तेवत ठेवली जाते। खरं तर नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस ही दिव्याची ज्योत मालू न देता अखंड तेवत ठेवणे तेवढे सोपे नाही। यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते। नवरात्रीच्या 9 दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे। या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत 9 दिवस तेवत राहावी, यासाठी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या गोष्टींचा विचार करून व्यवस्थित वापर केला तर नवरात्रीचे 9 दिवस अखंड दिवा विझू न देता तेवत ठेवण्यास मदत होईल। सर्वप्रथम घ्यावयाची काळजी अशी की अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा। यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल आणि शक्यतो मातीच्या किंवा पितळेच्या दिव्यात ज्योत लावावी। अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा। दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल तूप घालावे। अखंड दिव्याची वात काही जण कापूस वापरून तयार करतात तर काही जण रक्षासूत्राचा वापर करतात। जर आपण कापसाचा वापर केला तर वात मात्र नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब असावी, कारण 9 दिवस ही वात पुरली पाहिजे। आणि जर रक्षासूत्राचा वापर आपण करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे। रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात, त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते। दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावेत। या तांदळाच्या दाण्यांमुळे दिव्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे आपला दिवा शांत होत नाही। दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा, जेणेकरून त्याची ज्योत विझण्याची भीती राहणार नाही। अखंड दिवा वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे, याने दिव्याच्या ज्योतीचे संरक्षण होते। अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला मात्र विसरू नका। ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी। काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी, यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विझत नाही। या उलट वात जर लहान असेल तर ती पटकन विझते, त्यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे असते। आणि सर्वात महत्त्वाची बाब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवा नवरात्रीचे 9 दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापुराची एक वडी घालावी। जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात 1 लवंग आणि अगदी चिमूटभर हळद घालावी। यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे दिवा न विझता अखंड तेवत राहतो। बंधू भगिनींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आपल्या दिव्याची ज्योत अखंड राहील याची मला निश्चितच खात्री आहे। चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।